नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. खूप दिवसानंतर स्टॉक मार्केटमध्ये एक नवीन कंपनी आपला आय-पी-ओ घेऊन येते. आय-पी-ओचं नाव आहे एन-एस-डी-एल. ही एक डिपॉझिटरी कंपनी आहे. तुम्ही सी-डी-एस-एलचं नाव ऐकलं असेल. सी-डी-एस-एल पण एक डिपॉझिटरी कंपनी आहे. सी-डी-एस-एल जर बघितलं आपण तर सी-डी-एस-एलची ओनरशिप जी आहे, ही बी-एस-सीकडे आहे आणि एन-एस-डी-एलची जी ओनरशिप आहे, ती एन-एस-सीकडे आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडे. तर या डिपॉझिटरी ज्यावेळेस आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो, त्यावेळेस आपल्याला ऑप्शन येतो, की एन-एस-डी-एलमध्ये करायचंय का सी-डी-एस-एल करायचंय? कारण ह्या दोन्ही पण डिपॉझिटरी आहेत. सगळ्यात मेन रोल यांचा असतो, की ज्यावेळेस आपण कुठलाही शेअर बाय करतो, स्टॉक बाय करतो, तो आपला स्टॉक जो आहे त्याचं रेकॉर्ड ठेवायचं, हे काम या डिपॉझिटरी करतात. आपण जर बिझनेस मॉडेल बघायचं जर ठरवलं, तर सी-डी-एस-एलने मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. एन-एस-डी-एलचं जर बघितलं आपण, तर मागच्या एका वर्षामध्ये एन-एस-डी-एलनी 324 करोडचं प्रॉफिट कमवलेलं आहे. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये एन-एस-डी-एलचा ग्रोथ रेट जर आपण बघितला, तर तो 20% वर राहिलेला आहे. म्हणजे इथं कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करते. इंडियामध्ये जर बघितलं आपण, तर अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये डीमॅट अकाउंटची ओपनिंग चालू आहे आणि स्टॉक मार्केटचा अवेअरनेस अजून रुरल एरियामध्ये त्या प्रमाणामध्ये स्प्रेड झालेलं नाहीये आणि जशी-जशी लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल, त्या पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये लोकांचा इंटरेस्ट वाढेल आणि डीमॅट अकाउंट अजून ओपन होईल आणि याचा सगळ्यात जास्त जो फायदा होईल, तो एन-एस-डी-एल आणि सी-डी-एस-एलला होईल. तर लाँग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट ज्यांना करायच्या, त्यांनी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट होऊ शकतं. एन-एस-डी-एलचा जर बिझनेस आपण बारीक दृष्टिकोनातनं जर आपण बघण्याचा प्रयत्न केला, तर बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसचा पण त्यांचा बिझनेस आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 51% त्यांचा बिझनेस हा आहे. पण तिथून त्यांना रेव्हेन्यू जो येतोय, तो रेव्हेन्यू खूप कमी प्रमाणामध्ये येतोय. मागच्या वर्षी जर बघितलं आपण, तर फक्त ₹2 करोड तिथून त्यांना आला होता. सेकंड गोष्ट काय आहे, की त्यांचा जो डिपॉझिटरचा बिझनेस आहे, तो बिझनेस त्यांचा 43% पर्यंत डिपॉझिटरचा बिझनेस आहे. त्याच्यामधनं त्यांना मेन रेव्हेन्यू येतो. आणि तिसरा एक बिझनेस आहे त्यांचा डाटाबेस मॅनेजमेंटचा. त्याच्यामधनं पण त्यांना थोडाफार रेव्हेन्यू येतो. पण सगळ्यात मेन बिझनेस जर बघितला आपण एन-एस-डी-एलचा, तर तो डिपॉझिटरी बिझनेस आहे आणि जो कंटिन्युअसली इयर ऑन इयर इथं ग्रोथ होतो इंडियामध्ये. फायनान्शियल रिलेटेड जेवढे स्टॉक आहेत, जसं की आपण बघितलं सी-डी-एस-एल, एन-एस-डी-एल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्यानंतर आपण एम-सी-एक्स बघितलं, कमोडिटी एक्सचेंज. त्यानंतर आपण काही ब्रोकरेज कंपन्या बघितल्या, जसं की एंजल आहे, त्यानंतर मोतीलाल ओसवाल आहे. अजून जर आपण बघितलं काही ए-एम-सीज आहेत, जसं की एच-डी-एफ-सी ए-एम-सी आहे, निपॉन ए-एम-सी आहे, आदित्य बिर्ला ए-एम-सी आहे, यू-टी-आय ए-एम-सी आहे. हे सगळे जे स्टॉक आहेत, मायकॅम्स आहे, हे सगळे स्टॉक फायनान्शियल रिलेटेड मार्केटशी लिंक आहेत. म्हणजे स्टॉक मार्केटशी लिंक आहेत. यांचा बिझनेस जो आहे, तो स्टॉक मार्केटशी रिलेटेड आहे. जर तुम्ही मागच्या 2 ते 3 वर्षाचा यांचा जर परफॉर्मन्स बघितला, तर बी-एस-सी हा जवळपास 10 ते 12 टाइम्स झालेला आहे. एम-सी-एक्स जर बघितला, तर तुम्हाला जवळपास 9,000 पर्यंतच्या स्टॉकची प्राइस गेली होती. एम-सी-एक्सने पण तुफान रिटर्न दिलेले. तर यातले सगळ्या स्टॉकने सी-डी-एस-एलने त्या पद्धतीनं सी-डी-एस-एलला बोनस मिळून त्याची प्राइस आता जर बघितली आपण, तर ते ₹1500 ते ₹1600. तर या सर्व कंपन्यांनी मागील 3 ते 4 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेले. तर हे रिटर्न का दिलेले? कारण की इंडियामध्ये या कंपन्यांची ग्रोथ यांचा कस्टमर बेस जो आहे, तो कंटिन्युअसली वाढतोय. स्टॉक मार्केटमध्ये आपण बाय करा किंवा सेल करा. स्टॉक मार्केट अप असू द्या किंवा डाउन असू द्या. स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हेवी करेक्शन येऊ द्या. तरीही हे फायनान्शियल रिलेटेड जे स्टॉक आहेत, हे खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवतात. त्यामुळं लाँग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ह्या फायनान्शियल रिलेटेड स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट करून चांगल्या पद्धतीचे पैसे कमवू शकतो. राहिला प्रश्न, की आय-पी-ओमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे का नाही? तर माझं प्रांजल मत आहे, की एन-एस-डी-एल सारख्या डिपॉझिटरी संस्थेमध्ये आपण इन्व्हेस्ट करून लाँग टर्ममध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीचे पैसे कमवू शकतो. आज जर बघितलं आपण डब्बा मार्केट किंवा त्याला आपण ग्रे मार्केट म्हणतो. ग्रे मार्केट प्रीमियममध्ये तो आत्ता 18% वर चालू आहे. म्हणजे जवळपास 20% ने प्रॉफिट दाखवतोय. त्यामुळं एन-एस-डी-एलमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्हाला तर ज्यावेळेस आय-पी-ओ लॉन्च होईल, त्यावेळेस तर त्यामध्ये ग्रोथ आपल्याला कळेलच की किती होणार आहे. पण लाँग टर्ममध्ये या कंपनीबद्दल मी खूप पॉझिटिव्ह आहे आणि हा बिझनेस जो आहे, हा ग्रोइंग बिझनेस आहे.
एन-एस-डी-एलने अजून अग्रेसिव्हरित्या काम जर केलं, तर त्यांना अजून खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ मिळेल. सी-डी-एस-एलची तर ग्रोथ आपण बघतोय, की सी-डी-एस-एलकडे सगळ्यात जास्त डीमॅट अकाउंट आहे. एन-एस-डी-एलचा पण तोच बिझनेस आहे. त्यांनी जर बँकिंग एंड फायनान्स या बिझनेसवर फोकस केला आणि डिपॉझिटरी बिझनेसवर जर फोकस केलं, तर एन-एस-डी-एलचा स्टॉकमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ग्रोथ बघायला मिळेल. राहिला प्रश्न मागचे 3 ते 4 वर्षामध्ये ज्यावेळेसपासून कोरोना झालाय, त्याच्यानंतर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इंडियन स्टॉक मार्केटकडे बघण्याचा रिटेलचा दृष्टिकोन बदललेला आहे. 17,000-18,000 करोडची एस-आय-पी चालू आहे मंथ ऑन मंथ. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांचा पर्सेंटेज वाढतंय इयर ऑन इयर. त्यामुळं या डिपॉझिटरी कंपन्यांना 100% फायदा होणारच आहे. त्यामुळं आपण वेल्थ क्रिएट करताना या फायनान्शियल रिलेटेड स्टॉकला इग्नोर करून चालणार नाहीये. लाँग टर्मची वेल्थ क्रिएट करण्यासाठी इन्व्हेस्टेड राहणं खूप महत्त्वाचं आहे. मार्केटच्या उतार-चढावामध्ये आपण मार्केटमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. एक एक्झाम्पल द्यायचं झालं, तर मार्केट जर समजा आपण 365 दिवस जरी पकडलं, तर 365 दिवसामध्ये मार्केट चांगल्या पद्धतीनं जर परफॉर्म करत असेल, तर ते फक्त एखादा महिना परफॉर्म करतं. बाकी ते स्टेबल असतं किंवा डाउन करेक्शनमध्ये असतं. त्यामुळे आपण त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये, त्या मार्केटमध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट समजा तुम्ही आज पैसे टाकले आणि तुम्हाला येणाऱ्या 9 ते 10 महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीने तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अप पण दिसत नाही आणि निगेटिव्ह पण दिसत नाही किंवा निगेटिव्ह दिसत असेल, तरी घाबरण्याचं कारण नाहीये. कारण स्टॉक मार्केटमध्ये काय आहे, की एकदा मूव्हमेंट चालू झाली, तर तुमची जी सगळी रिकव्हरी जी आहे, 1 वर्षाची, 9 महिने, 10 महिन्याची, ती तुम्हाला 1 महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते. स्टॉकचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर स्टॉकमध्ये जर बघितलं, तर असे खूप एक्झाम्पल आहेत, की ज्या स्टॉकनी 2-2, 4-4 वर्ष, 5-5 वर्ष परफॉर्म केलेलं नाहीये. पण एका महिन्यामध्ये ते स्टॉक डबल झालेले आहेत. जसं की आता आय-आर-सी-टी-सी बघा. आय-आर-सी-टी-सीचा स्टॉक एकाच महिन्यामध्ये 85% रिटर्न दिलं होतं त्याने. त्यानंतर जर बघितलं आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा स्टॉक, या स्टॉकनं पण एका महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं रिटर्न जनरेट केलं होतं. पण ते काही वर्ष त्यांनी परफॉर्मन्स केलेला नव्हता. रिलायन्सचं पण त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. काही स्मॉल कंपन्या आहेत, जसं की ग्रीस कॉटन, या कंपनी पण मागच्या एका महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. तर अशा कंपन्यांना आपण मार्केटमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.